गाईज, आज मी तुम्हाला एक आमच्या घरातलं लक्ष्मीपूजन दाखवणार आहे, जे की आम्ही कसं कसं करतो, काय काय करतो. आणि चला तर मग स्टार्ट करूया काय काय करायचं. आणि आत्ताच मी जस्ट गावातून जाऊन आली आहे, काय काय खरेदी वगैरे केली. खरेदी वगैरे म्हणजे आम्ही काय सामान आणलं लक्ष्मीपूजनचं तेही तुम्हाला दाखवते. चला तर मग गाईज, मी करत आहे हार. हे बघा, स्टार्टिंग वेगळी आपली. हॅपी दिवाळी तुम्हा सर्वांना. आणि आज आम्ही करणार आहोत लक्ष्मीपूजन, आणि खास माझी बहीण करणार आहे. सगळं तीच करते. आणि बघा, मी लस्सी पित आहे. मी नुसती बसते, ऑर्डरी देत मला, सगळं मीच करते. ही बघा अशी बसते. हे काय करत आहे मी? हे बघा, मी हार करत आहे. व्लॉग चालू आहे म्हणून करत आहे. ती व्लॉग नाही, हे मी करत आहे. व्लॉग मी करणार आहे असं गृहीत पण धरलं नव्हतं, तेव्हापासून मी करते. हो का? हरवलीस का तू? हरवली नाही. तर बघा, मी पहिला मला सांगते हार कसा करायचा. त्यांना काय माहित नसल्या. हे बघा, सगळे तयार केले. हे बघा, अशी गाठ मारायची. फालतू करू कोणतं डुईट करा तुला काहीतरी. असू दे का, बस. त्यांना माहित नसेल, माझ्यासारखे असतात काही जण. मूर्ख मूर्खांचा काही प्रश्न नाही आहे. तरी गाठ बसे ना. गाठ मारायला तासभर जातो. हिच्याकडून शिका हार कसा करायचा. शिका खूप लवकर शिका. आम्ही हा हार गाडीसाठी करत आहे. हा हार इथं दरवाजाला करत आहे. लावलं. डेकोरेशन. हा, डेकोरेशन साठी चालू आहे. बघूया आता हिचं डोकं काय चाललंय, काय डोक्याने काय चाललंय बघूया आता. माझं जरा काही वेगळं आहे, मी तुला सांगणार नाही, कारण तू कॉपी करणार. तुम्हाला दोन करायचे, पटकन कर. आपल्याला गावात जायचं. आम्ही आता गावात जाऊन सगळं घेऊन आलो, सगळं साहित्य वगैरे सगळं घेऊन आलो. मी ते मला करतात आलं नाही, माझ्या लक्षातच नाही ब्लॉक करायचा. तुम्ही मला म्हणणार काय अशी कशी विसर होईल. काय करणार? मूर्खडोकीची मुलगी. तू चुप कर. तुम्हाला खरं सांगू, मला सगळेच मूर्ख म्हणतात. माझी टीचर आहे, ती पण मला मूर्खच म्हणते. ही गोष्ट मला शेअर करायची होती, तर मी शेअर करत आहे. करायची नव्हती. मी काय म्हणायला समजण्यात आले. तुझा विसायच मला. हे मी दोन येलो, 2 पिवळी फुलं आली. मराठीच शेवटी आपल्या मराठीवर यायला लागते. नाही, मला आज म्हणते ऑरेंज आणि येलो बिलो सगळं जाऊ म्हणते. आपलं आहे ते शुद्ध मराठी असू दे. 2 मी येलो, 2 मी पिवळी घातली. शुक्र बोलण्याच्या मला सिरियसली सांगायला मला टोचली म्हणून. आणि एक ऑरेंज फुल कसं दिसतंय बघूया आता. हे तिकडे सगळी फुलं तासभर सारखं उठण्यापेक्षा तर आणलं ते पण राहू दे. घे तशीच. बघा कशी आहे बघा, कसं कॉम्बिनेशन वाटते बघा. ती काढ की ते दुसऱ्या काय ते म्हणजे ते खाली कसं असते ग, ते असं हार असतोय आणि खाली आणि असं ते घातलेलं असते. ते कसं घातलं घालतात काय बघायला पाहिजे. हे बघा, आमच्या दिवाळीच्या आधीपासून असं चालूच आहे, दारावर येणं जाणं, असं पुकारणं वगैरे का नाही. तुमच्याकडे पण असं चालूच असतं. खरेदीचं काय एवढी मी विसरभोळी आहे. असल्या गोष्टी लगेच विसरते, बाकीच्या गोष्टी विसरत नाही. काय विसरत नाही? सगळं विसरते, काय विसरत नाही. मी चांगलं करायला रे. मी हारवाली बनू शकते. काय नाही म्हणते तर हारवाली बनू शकते. मी हारवाली ब्लॉगवाली बनू शकते. मी हारवाली ब्लॉगवाली. चांगलं करायला मी, चांगलं करायला. असा सिंपल करायचा आहे ना आपल्याला. कर सिंपलच. हार घ्यायला गावात जायचं म्हटलं रेडीमेड तर महाग लई. 100 आणि 150 शिवाय कोण विचारणार नाही. होय, आता सगळं. त्यामुळे आम्ही गरीब घराण्यातल्या मुली हातानेच करत आहोत. आणि आपल्या हाताने केलेलं एक वेगळीच भारी वाटतं असं. हा बाबा मी केले, हा बाबा माझा मी हार केल्याला घातलाय, असं काहीतरी वेगळं वाटतंय. आपण किती वाजता गेलो? 3ला गेलेलो. आता मग आम्ही 4:30 वाजता घरी आलो. उन्हा तानाचं हिंडालतो. इकडून घे, तिकडून घे, झाडू घे, हे घे, ते घे. हेच आमची खरेदी चालू होती. मॅडम म्हणतात आम्हाला हे ते करायला लागतं. मॅडम मग 12 वाजता. 12ला काय सुट्टी चालू आहे म्हणून. सुट्टी चालू आहे, पण सण पण आहे ना त्याबरोबर. आहे ना, तू आहेस की सणाचं करायला. हो, म्हणूनच तर तुझं एवढं पावलंय ग. शेवंतीची फुलं पाहिजे होती ती, आणि छान वाटलं. जरा साखर माहितीये मला, सांगायची गरज नाही. चला झालं. ती काय आहे? कुठली? ती काय आहे? सगळी कर ग, म्हणजे ती सगळी झेंडूचीच फुलं. हा, झेंडूवालीच कर, झेंडूवाली. आधी मला झेंडूची फुलं बिलकुल आवडत नव्हती, बिलकुल. आणि मला आधी आवडत नव्हती. वास पण आवडत नव्हता मला.
तसं असतं, जी गोष्ट आपल्याला पहिल्यांदा आवडत नाही ती नंतर नंतर आवडायला लागते. तसं का असतं ग? तसं असतं कारण तसंच असतं. तू बस तू काय बोलू नकोस आता. गाईज मी म्हणते मी एक कॉमेडी चॅनल चालू करावं. काय नाही, तुम्हाला काय कॉमेडी नाही होणार, ती कॉमेडी बिलकुल होणार नाही. ए बघ आमच्या घरातलेच असले आहेत, सपोर्ट वगैरे पण नाही. हा बस एवढा सोड, बस बस बस. वाव किती छान दिसते. बस एवढं बरोबर हे पाहिजे आपल्याला गाडीला बांधायला आणि हे पाहिजे. आणि तर हे पाहिजेच की वरती. तर मी काढते. कॅची कुठे आहे? त्याची काय कात्री म्हणे की. हा कात्री अशी जुबान आहे जी कॅची सारखी. जे कोणी कट करायला देईल तेलच लागेल. तुझ्यासारखंच करतो मी. कसा तू केलंस तसं. आता काहीतरी वेगळं कर की. पप्पाची गाडीला करायचं मग काय वेगळं. हा मी आमच्या स्कूटीसाठी करते मी, काही प्रॉब्लेम स्कूटीसाठी भारी वाटेल वेगळा काहीतरी करायचं. हा मी आमच्या स्कूटीसाठी केला आहे, जी की माझी स्कूटी आहे. काय हा बघा छान झाला ना, छान झाला. मला खूप आवडतंय मी केलेला हा. घाल मग तुलाच. ठीक आहे, तर चाललंय इकडं. छोटासा एक करणार का? तुम्ही म्हणणार की ब्लॉग करताना दरवेळी एकच ड्रेस घालून असते, कारण माझ्याकडे एकच ड्रेस आहे. मागच्या वेळी टिटूच्या बड्डेत पण हाच ड्रेस, आणि कुठला तर ब्लॉग केलाय त्यात पण हाच ड्रेस. सगळ्यात हाच ड्रेस कन्फर्म. काय आहे ड्रेस मध्ये एवढं जे की हाच ड्रेस घालून असतेच बघल तवा. कारण हा ड्रेस माझा कम्फर्ट झोन आहे, त्यामुळे घालून असते. आणि असंच होतं, हा ड्रेस हा घालणार आणि मी ब्लॉग करणार. सो बघ हा ड्रेस किती लकी. लकी नाहीये, लकीचं काय नाहीये, प्रश्न येते. लकीचा काय विषय नाहीये, लकीचा काय प्रश्न नाहीये. हा असं होत नाहीच, हिनं हा ड्रेस घातलाय मी ब्लॉग स्टार्ट केलाय असं होते. जाऊ दे आता, हे ड्रेसची वगैरे भानगड जाऊ दे. हे काय असं काय नाहीये, ज्याकडे मस्त कपाट भरून कपडे पडलेत, पण ही एकच पाट भरून पडले. तुला कुठं दिसतंय काय मलाच काही कळत नाही. आणि हे बघा आम्ही आंब्याची पानं आणली तर या मुलीच्या नादात माझं सगळं कुठेतरी घेऊन जा. हे बघा आंब्याची पाने कधी काही दाखवलंय आम्ही, आणली झाडाची तोडून. मग काय लोक काय विकत आणते. एकेकांची झाड असतात, आमच्यापाशी झाड नाही, आम्ही दुसऱ्यांच्या झाडाची आणतो चोरून नाही तोडून. नाही तोडून. आणि हे बघा आम्ही आता बाजार आणला, भाजीपाला आणला. आज मंगळवार आमच्या गावचा बाजार. आणि काही जणांनी कालच लक्ष्मीपूजन केलं, बट आम्ही काल नाही, आम्ही आज करतोय. धनिया वगैरे घेऊन आलो, हे खाऊची पानं वगैरे घेऊन आलो आम्ही. आणि आम्ही फटाकड्या वगैरे पण आणल्या, फटाकड्या फुरफुर भाज्या वगैरे काय काहीच नव्हतं. आणि हे 5 फळं आणली, केळीची 1 फणी आणली, पेरू आणला. मला पेरू खायला लय आवडतं, पेरू आणला. एवढं आणलं आम्ही. भेंडी वगैरे सगळं काय जे दिसल ते आणलं. दिसल ते नाही केलेलं. हे ना, हे रेडीमेड आहे. नाही तुम्ही म्हणाले एवढं चांगलं कसं काय ही करू शकते, हे रेडीमेड आहे. हे एवढं नाही, एवढं काय एवढे हे अंगात हे नाही आहेत तिच्या. चांगली स्किल्स, वाईट स्किल सगळे आहेत. हे पण रेडीमेड आहे, तेवढं हिने केलेलं आहे. कुठे गेलं असं तर भारी केले, असं एकदम भरगच्च काहीतरी दिसत आहे. छान वाटत आहे. छान केले. तिला सगळं चांगलं बनावं लागतं, नाही तर चिडून बसते बाबा, काय करत नाही परत. मग छान केले, मनापासून सांग. मनापासून छान केले. तुम्हीच सांगा काय कसं केले ते. छान केले, घाण केले, छान केले, छान केले, छान. जे कोण घाण म्हणते तेच घाण. छान केले. ती सांग कोण म्हणा. तुमच्याकडे काही चकली चिवडा काय केला की नाही? केला असेल उशीर. केला का? केला असेल. आम्ही काय केलेला नाही चकली चिवडा, कारण आमच्या घरात कोणालाच काही चकली चिवडा करायला येत आणि कोण जास्त खात पण नाही. आम्ही आणलेला आहे बाहेरून आम्ही आणलेला आहे. तेवढंच लक्ष्मीपूजनसाठी आम्ही आणलेलं आहे. तेवढंच आम्ही आणणार, तेवढंच पूजन करणार आणि तेवढेच 4 दिवस खाणार. 5व्या दिवशी आम्ही आमचा नाश्ता खाणार. असं आहे. आणि आमचा नाश्ता जास्तीत जास्त भात आमटीच असतो. हो, कारण आम्ही मिडल क्लास फॅमिलीची लोक आहोत. कारण मला ना सकाळी उपीट पोहे असलं काही माझ्या नरड्याखाली जात नाही. भात आमटी असेल तर ते गटागट जातं. आणि भात तर एवढं प्रेम आहे ना, भात म्हणजे माझा दिवाळीचा अजून अभ्यास पडलाय, दिवाळीचा अभ्यास करायचा आहे. मागच्या वर्षी मी काय मला कळत नाही गाईज, हे दिवाळीत अभ्यास का देतात लोक. मला तर प्रॅक्टिकलच्या वह्या एवढ्या लिहायच्या पडल्यात, काय समजत नाही. कशासाठी देतात? काय गरज असते ना द्यायची? काय गरज असते? म्हणजे सण साजरे केलेले बघवत नाहीत का? काय म्हणजे तुम्ही पूर्णच होणार की काय होणार?
काय म्हणतात ते, आता मला काय बोलाय ना. काय ते काय म्हणतात ते पूर्ण तुमचं फावणार की फावणार. तुमचं काय चाललंय? आमचं काय नाही, खरंच बरोबर आहे. खरं तर दिवाळीचा अभ्यास दिलाच नाही पाहिजे. थोडी कॉमेडी करायचं जमव जर जाऊ दे. तिनं फुसकी कॉमेडी फुसकी कॉमेडी, फुसकी कॉमेडी. अरे फुसका काय तर असते ते काय तर फटाक. हे बघा हा जो कचरा आहे सुकली भरती. अशी मी छोटी छोटी कामं करत असते घरातली, छोटी छोटी मोठी पण करते कधी कधी. तर आम्ही चाललो आहोत गावात. फोटोला घालायचं. हे हा वाला घे, हा वाला घे. हाच असू दे, हा वाला असू दे. हा वाला असू दे. ह्यात जरा झेंडू पण आहे, वेगळा झेंडू. हा तो द्या कुठला तो द्या. हा जरा तो फ्रेश वाटायला याच्यापेक्षा तो वाला काय. आम्ही जाऊन घेऊन आलेलो आहोत हा फिटिंगचा ड्रेस आणि फुलं वगैरे घेऊन आलेलो आहोत. चला की मग आता आपण तयारीला लागूया. आळसच आलाय, पण आळस करून चालणार नाही. आता कामं करायची आहेत आपल्याला. चला तर मग जाऊया. हे बघा आज कितीनं जेवण केलं होतं. आमटी केली लोणची. इकडं काय बघूया, इकडं चपाती. काय ठेवलंय काय नाही, फराळाचं हे वरण, कुकरमध्ये भात आहे, पापड प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले कारण मग नाही होत म्हणून. आणि इकडं चहा उकळत आहे. मी रांगोळी काढत आहे, मी काढत आहे रांगोळी. चला तर मग काढूया रांगोळी आपण. हे बघा माझे रांगोळी सामान आहे. अरे लाईट का डीम आहे, तर लाईट डीम असल्यामुळे काही दिसत नाही नीट. सगळं झालं. हे बघा मी अशी काढली आहे, जरा टेढामेढ आलेली आहे. असं दे जशी काढली ना, कशी काढली बाबा मी कशी. तर इथं ना, इथं लक्ष्मीपूजन लिहिलं होतं, बट मला काही लक्ष्मीपूजन इथंच येईना. माझं वहीतलं हँडरायटिंग चांगलं नाही आणि रांगोळीतलं काय चांगलं येणार आहे. सो जाऊ दे म्हटलं, काहीतरी उगाच मनाची कलाकृती केली मी ते. आणि नारळ खरं तर मी कोणत्या कलरचा केला आहे, वेगळाच कलरचा केला आहे. चॉकलेटी कलरचा असतो, पण मी वेगळाच कलर घातला आहे माझ्याच मनाचा. सो जाऊ दे कशी काढली ह्याला मग तुम्ही. मी रांगोळी काढताना एक चुकीची केली, म्हणजे मी पोझिशन तिरकी बसली आणि तिरकी बसल्यामुळे हे तिरकं आले. च्या स्कूटीला धुवायचं आहे. हे सगळं दीदी कॉन्ट्रॅक्ट करते, पण आज माझ्याकडे आलेला आहे. हिला पण धुणार आहे आणि माझ्या सायकलीला पण धुणार आहे, जे की तिला हार केलाच नाही मी. आत्ता माझ्या लक्षात आलं, मी व्लॉग करायची नाही तर व्लॉगच नाही तर मी अशा गोष्टी पण विसरून जाते. आता मी हिला पण हार करायचं आहे. सो चला आपण गाडी धुवून घेऊया. बघा इकडे येणे किती पसारा मांडलेला आहे. होतंय का नाही आजच्या दिवसात. कधी आवरतं काय माहिती. बघायचं एवढं सगळं चाललंय. मी किती कामं केलीत बाहेरची. चल आवर. हे बघा पंत्या तर लावून झालेलं आहे. ओ माय गॉड. हे बघा आमच्या घरातलं लक्ष्मीपूजन तुम्हाला दाखवते मी. 1 मिनिट. बहिणीनं सगळं केलेलं आहे, सगळं बहिणीने केलेलं आहे. हे बघा लाईट ऑफ कर. हे बघा गाडीला पूजन झालेलं आहे. हार घालत आहे. इकडं पण पप्पांच्या गाडीला पण झालेलं आहे आणि माझी सायकल तिला पण झालेला आहे. आता आम्ही सगळं आवरून आता मी आवरत आहे माझं स्वतःचं. सो मी पहिला ड्रेस घालून घेतलेला आहे. आता जराशी केसाचं काहीतरी घालूया आणि चेहऱ्याला जरा काहीतरी लावूया. ते काय लय लावत नाही आपण नॉर्मली. तर तेच हा आहे माझा लुक. 1 मिनिट दाखवते. माझी बहीण अशी, हा हिचा असा ड्रेस आहे, माझा असा आहे. तर गाईज हा आमचा ड्रेस तुम्हाला कसा वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. हां 1 मिनिट तुम्हाला मी फायनल लुक दाखवतो. वेट
क्या रे ले शॉक आहे तुझे. आत्ता मी जेवत आहे. आत्ता मी सगळं आवरले आहे. 12 वाजता मी जेवत आहे. आम्हाला खूप उशीर झाला. आमचं हेच चालू होतं, फटाकडे उडव, व्हिडिओ कर, फोटो कर, हेच चालू होतं. आणि आत्ता आम्ही जेवत आहोत. 12 वाजले आहेत. बघू शकताय बघा. बघू शकताय उलट झाले वाटतं काहीतर आता झाले, पण 12 वाजलेत करते. मी आत्ता जेवत आहोत. आम्हाला आता आम्ही साधं भातच कसं तर खाणार आणि झोपणार आहे. बघा पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी आहे. बघा इथं दिदी जेवायला जेवून घेतो काय जेवून. आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करत आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला भेटेन. बाय, गुड नाईट फ्रेंड्स, गुड नाईट. हां, लाईक सबस्क्राईब करून घ्या. सो चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. भूक लागली, बाय, टाटा, गुड नाईट, बाय.